आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याला शरद पवारही उपस्थित राहणार। मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीची बॅनरबाजी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर। बारामतीमध्ये झळकले एकनाथ शिंदे यांचे बॅनर, अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे अशा आशयाची बॅनरबाजी, तसंच शिंदेंच्या विविध कामांसंदर्भातही बॅनरवर उल्लेख। बारामतीमधल्या नव्या बसस्थानकाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। त्याच पार्श्वभूमीवर बसस्थानकाला आकर्षक सजावट, अजित पवारांकडून बस स्टँडची पाहणी। शिखर बँक घोटाळ्याचा सी समरी अहवाल सत्र न्यायालयामध्ये सादर, 15 मार्चला अहवालावर सुनावणी। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधिमंडळामध्ये घोषणा, शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन मिळणार, शिंदेंची माहिती। पवारांच्या आशीर्वादानं मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष झाला, आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तर हे कालचक्रच, फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, अपमान विसरता येतो, विश्वासघात विसरता येत नाही, पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर।